तर आज बनवूया अशी रेसिपी जे तुम्हाला उपवासामध्ये पण खाता येईल. चला तर मग. बारीक केलेले साबुदाणा घेतलेला आहे, भगर, दही आणि बारीक केलेल्या मिरच्या. एका भांड्यामध्ये बारीक केलेला साबुदाणा टाकायचा, त्यानंतर भगर, दही, बारीक केलेल्या मिरच्या, थोडं जिरं, साखर आणि मीठ. सगळ्यांना छान मिक्स करायचं. त्यानंतर थोडं पाणी ॲड करून त्याला पण मिक्स करून घ्यायचं. त्यामध्ये थोडं इनो ॲड करायचा. अप्प्याचा भांडा घ्यायचा, त्याला सगळीकडे तेल लावायचं, छान सगळीकडे तेल स्प्रेड करायचं. ते मिश्रण थोडं थोडं सगळीकडे टाकायचं. त्यानंतर थोडं तेल लावायचं. त्यानंतर त्याला पॅक करायचं. 10 मिनिट्स ठेवायचे आणि परत काढून घ्यायचं. त्यानंतर त्याला अपोजिट साईडने टाकायचं. थोडं जपून करायचं. सगळ्यांना तशाच प्रकारे करायचं. सगळ्यांना तशाच प्रकारे काढायचं. आणि बघा, अशा प्रकारे छान डिश रेडी झालेली आहेत. तुम्ही उपवासामध्ये पण खाऊ शकता याला.